जर तुम्हाला कोणी विचारलं की भावा अर्थशास्त्रातलं काहीच कळत नाहीये, अवघड जात आहे आणि तुम्ही एक 12वीचे विद्यार्थी आहात, तर तुम्ही त्यांना सरळ सरळ सांगू शकता की अर्थशास्त्र हा अभ्यास केला तर सोपा आहे, बट तुला सोप्या सोप्या टॉपिक पासून चालू करावं लागेल, जसे की मागणीतील विचलन, मागणीतील बदल किंवा पुरवठ्यातील विचलन आणि पुरवठ्यातील बदल. अर्थशास्त्रामधील सर्वात सोप्या टॉपिक पैकी एक आहे पुरवठ्यातील विचलन आणि मागणीतील विचलन. ओके, तर आपल्याला आजच्या ह्या क्लासमध्ये तेच सर्व गोष्टी डिस्कस करायच्या आहेत. ह्याच्या अगोदर आपण बघितलं होतं की पुरवठ्याचा नियम, पुरवठ्याच्या नियमाला असणारे अपवाद व पुरवठ्याच्या नियमाची गृहीतके. आज आपल्याला बघायचं आहे पुरवठ्यातील विचलन, व्हेरिएशन्स इन सप्लाय. आता पुरवठ्याचा नियम काय आहे की जेव्हा जेव्हा वस्तूची बाजारपेठेत किंमत वाढते त्यावेळेस वस्तूचा पुरवठा वाढतो आणि वस्तूची ज्यावेळेस बाजारपेठेत किंमत कमी होते त्यावेळेस वस्तूचा पुरवठा कमी होतो. हा पुरवठ्याचा नियम आहे. आता किंमत कमी झाल्याबरोबर पुरवठा कमी व्हायलाय, किंमत वाढल्याबरोबर पुरवठा वाढायला. याचाच अर्थ काय की किंमत व पुरवठा यातील संबंध जो आहे तो कसा संबंध असतो, समसंबंध असतो किंवा प्रत्यक्ष संबंध असतो. हे जर नियम तुम्हाला लक्षात असेल तर मग इथे दिसत असलेल्या सर्व गोष्टी तुम्हाला आजच्या क्लासमध्ये कव्हर होतात. सर्वात पहिले व्याख्या समजून घ्या की एक्झॅक्ट विचलन म्हणजे काय, एक्झॅक्ट विचलन म्हणजे काय किंवा व्हेरिएशन्स इन सप्लाय म्हणजे काय. आता विचलन आणि बदल हे दोन्ही काइंड ऑफ एकसारखे शब्द आहेत, बट दोन्हीचंही प्रोनाउन्सिएशन वेगवेगळ्या परिस्थितीवर अवलंबून असतो. म्हणजेच काय की नीट लक्ष द्या, पुस्तकात काय सांगितलेलं आहे की इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूच्या किमतीत बदल झाला. नीट लक्ष द्या, इतर परिस्थिती सगळ्या गोष्टी स्थिर आहेत, म्हणजे लोकसंख्या, लोकांचं राहणीमान, लोकांचं उत्पन्न किंवा आवडीनिवडी, फॅशन्स, हे जे इतर परिस्थितीचे परिणामकारक जे घटक आहेत, इतर परिस्थिती, हे सर्व स्थिर असताना फक्त आणि फक्त किमतीतील बदलांमुळे. आता इथं बदल हा शब्द कशासाठी लागू होतो, बदल हा शब्द लागू होतो पुरवठ्यात वाढ किंवा कमी होणे. बदल हा शब्द कशासाठी लागू होतो, पुरवठ्यात वाढ किंवा पुरवठ्यात कमी होणे. म्हणजे इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूच्या किमतीत बदल झाला, म्हणजे किंमत कमी जास्त झाली आणि किमतीत बदल झाल्यामुळे वस्तूच्या नगसंख्येतही बदल झाला, म्हणजेच वस्तूच्या बाजारपेठेत होणाऱ्या पुरवठ्यावरही बदल झाला, तर त्यास पुरवठ्याचं विचलन असे म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय, इतर परिस्थिती स्थिर आहे, फक्त किमतीतील बदलामुळे पुरवठा कमी जास्त होत आहे, त्याला म्हणतात पुरवठ्यातील विचलन. आता पुस्तकामध्ये सर्वात पहिले विचलनाचे दोन प्रकार सांगितलेले आहेत. कोणते दोन प्रकार आहेत, एक पुरवठ्याचा विस्तार. सर्वात पहिला आपण चेक करूयात पुरवठ्याचा विस्तार. ओके डन, गिव्ह मी जस्ट 1 मिनिट ऑफ टाइम. हा, सर्वात पहिले चेक करा, इथं काय सांगितलेलं आहे की इतर परिस्थिती स्थिर असताना, साधं सोपं नियम आहे, एका मिनिटात क्लिअर होईल की इतर परिस्थिती स्थिर असताना किमतीत वाढ झाल्यामुळे. आता इथं नीट लक्ष द्या, इतर परिस्थिती स्थिर असताना किमतीत वाढ झाली आणि किमतीत वाढ झाल्यामुळे पुरवठ्यात देखील काय होत आहे, किमतीत वाढ झाल्यामुळे पुरवठ्यात देखील वाढ होत आहे. जस्ट 1 सेकंड. किमतीत वाढ झाल्यामुळे पुरवठ्यात देखील काय होत आहे, वाढ होत आहे. नीट लक्ष द्या, इतर परिस्थिती स्थिर असताना फक्त आणि फक्त किमतीत वाढ झाल्यामुळे पुरवठ्यात देखील वाढ होत आहे, त्यास पुरवठ्याचा विस्तार असे म्हणतात. आता नीट लक्ष द्या, जसे की तुम्हाला माहित आहे किंमत आणि पुरवठा याचा संबंध कसा असतो, समसंबंध असतो. समसंबंध म्हणजेच काय, दोन्ही गोष्टी, दोन्ही जे चल आहेत सेम टाइम वाढतात, सेम टाइम कमी होतात. जसे की मागणी आणि किंमत ह्याच्यामध्ये संबंध कसा आहे, व्यस्त आहे. किंमत जर सपोज आता दोन समान लेवलवर आहेत, किंमत वाढली मागणी कमी होते, किंमत कमी झाली मागणी वाढते, म्हणजे संबंध कसा आहे, व्यस्त आहे. बट पुरवठा आणि किंमत ह्या दोन्ही मध्ये समसंबंध असतो. समसंबंध म्हणजे काय, किंमत वाढली पुरवठा वाढतो, किंमत कमी झाली पुरवठा सुद्धा कमी होतो. ऑलराईट, आता इथे नीट लक्ष द्या, इथं काय सांगितलेलं आहे की इतर परिस्थिती स्थिर असताना किंमत वाढल्यामुळे जर पुरवठ्यात वाढ होते त्यास पुरवठ्याचा विस्तार असं म्हणतात. आता इथं काय सांगितलेलं आहे, किंमत वाढल्यामुळे पुरवठा वक्र, किंमत वाढल्यामुळे पुरवठा त्याच पुरवठा वक्रावर वरच्या बाजूस सरकतो. आता मी तुम्हाला नियम सांगितलं होतं की किंमत वाढल्यामुळे पुरवठा सुद्धा वाढतो, तर ज्या ज्या वेळेस किंमत आणि पुरवठा दोन्ही गोष्टी सेम टाइम वाढत असतात त्यावेळेस पुरवठ्याचा जो वक्र आहे तो डावीकडून उजवीकडे, खालून वरच्या दिशेने जातो.
किंमत आणि मागणी याचा संबंध व्यस्त असल्यामुळे मागणीचा जो वक्र आहे तो डावीकडून उजवीकडे वरून खालच्या दिशेने येतो, बट किंमत व पुरवठा या दोन्हीमध्ये समसंबंध असल्यामुळे तो वरच्या बाजूस सरकतो. आता मी जे सांगायलो ह्याला आपण आकृतीचं रूपांतर देऊयात. चेक करा, आकृतीच्या साहाय्याने थोडक्यात तुम्हाला स्पष्ट करण्याचा मी प्रयत्न करतोय. ओके, आता तिथे तुम्हाला एक आकृती दिसत असेल. आकृतीमध्ये पुरवठ्याच्या विस्ताराबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ओके, एकदम बेसिक आहे, जास्त काही अवघड नाही. अक्षावर किंमत दर्शविलेली आहे. अगोदरची किंमत आपण 5 गृहीत धरूयात, वाढलेली किंमत 10. ऑलराईट, अगोदरचा पुरवठा आपण गृहीत धरूयात 50, वाढलेला पुरवठा 100. ओके, आता इथे नीट लक्ष द्या, किंमत जे आहे ते 5 वरून 10 वर जात आहे. व्याख्येमध्ये काय सांगितलं होतं की इतर परिस्थिती स्थिर असताना फक्त आणि फक्त किंमत वाढल्यामुळे, आता किंमत वाढून किती झाली वस्तूची, 5 वरून 10 वर गेली. आता किंमत वाढल्यामुळे जो विक्रेता असतो तो काय करत असतो, जास्तीत जास्त वस्तू बाजारपेठेत पुरवठा करण्याचा प्रयत्न करत असतो. सर, वस्तूची किंमत वाढल्यानंतर पुरवठादार जो आहे विक्रेता तो जास्तीत जास्त नगसंख्या का विकतो? कारण जेवढ्या जास्त किमतीला तो वस्तू विकेल तेवढा त्याचा जास्त फायदा आहे. अगोदर तो वस्तूची विक्री कितीला करत होता, 5 रुपयाला करत होता. आता त्या वस्तूची वाढून किंमत किती झाली, 10 झाली. म्हणजे 5 रुपयाची वस्तूची किंमत जेव्हा 10 होते तेव्हा किमतीमध्ये काय व्हायले, वाढ व्हायले. आणि किंमत वाढल्यामुळे तो काय करत असतो, अगोदर फक्त 50च विकत होता, आता काय करतो, 100 वस्तू विकायला करतो. लावतो बोली, आ जाओ मार्केट में. अख्खा मार्केट आता आपलाच आहे म्हणतो. कारण 5 रुपयाला वस्तू विकला तर त्याला फक्त 50 वस्तू विकता येत होते, 250 रुपये भेटत होते. बट आता वस्तूची किंमत वाढली, वस्तूची किंमत वाढून किती झाली, 10. मात्र तो काय करतो, 100 नग विकायला करतो. का? कारण आता दुप्पट पैसे त्याला येत आहेत. म्हणजे थोडक्यात काय की इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूच्या किमतीत जर वाढ झालं आणि वस्तूची किंमत वाढल्यामुळे पुरवठा वाढत असेल तर त्यास पुरवठ्याचा विस्तार असे म्हणतात. राईट, एक्सपेन्शन ऑफ अ सप्लाय, जसं की आपण इथं आता चेक केला होता. ऑल राईट, आणखी एक वेळेस व्याख्या सांगतो आणि मग एक स्टेप आपण पुढे जाऊयात. चेक करा, इतर घटक किंवा इतर परिस्थिती स्थिर असताना किंमत वाढ झाल्यामुळे पुरवठ्यात वाढ होते, त्यास पुरवठ्याचा विस्तार असे म्हणतात. ऑलराईट, इथपर्यंत क्लिअर झालं. आता ह्याच्या ऑपोजिट आहे नेक्स्ट, ते म्हणजे पुरवठ्याचा संकोच, कॉन्ट्रॅक्शन ऑफ अ सप्लाय. एकदम सोपं आहे. अगोदर काय झालं होतं चेक करा. सर, अगोदर किंमत वाढल्यामुळे पुरवठा वाढत होता, त्याला आपण पुरवठ्याचा विस्तार असं नाव दिलं. आता नेक्स्ट आहे कॉन्स्ट्रक्शन ऑफ अ सप्लाय, मीन्स पुरवठ्याचा संकोच. इथं काय सांगितलेलं आहे की इतर परिस्थिती किंवा इतर घटक स्थिर असताना किंमत कमी झाल्यामुळे, काय सांगितलेलं आहे की इतर परिस्थिती किंवा इतर घटक स्थिर असताना किंमत कमी झाल्यामुळे, काय कमी झाल्यामुळे, किंमत कमी झाल्यामुळे पुरवठा देखील कमी होतो. हे बघा, किंमत कमी, पुरवठा देखील काय व्हायला, कमी. इतर परिस्थिती स्थिर असताना, आणखी एक वेळेस सांगायला, इतर परिस्थितीमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात, लोकसंख्या, लोकसंख्येचे राहणीमान, लोकांचं उत्पन्न, लोकांचे राहणीमान, त्याच्यानंतर आवडीनिवडी, फॅशन, हे सर्व इतर परिस्थिती आहेत किंवा इतर घटक आहेत. हे इतर घटक स्थिर असताना वस्तूची किंमत कमी झाली आणि वस्तूची किंमत कमी झाल्यामुळे पुरवठा देखील कमी होत असेल तर त्यास पुरवठ्याचा संकोच असे म्हणतात. आता ज्या ज्या वेळेस पुरवठ्याचा संकोच होते त्यावेळेस वस्तूच्या किमती बरोबर पुरवठा सुद्धा कमी होतो. किंमत वाढली, पुरवठा वाढतो, तो त्याच वक्रावर वरच्या दिशेने जातो. किंमत कमी, पुरवठा कमी, तो त्याच वक्रावर खालच्या दिशेने होतो. इथं काय सांगितलेलं आहे की किंमत कमी झाल्यामुळे पुरवठा हा त्याच वक्रावर खालच्या बाजूस सरकतो. अरे एकदम सोपं आहे, फक्त तुम्हाला लॉजिक लावायचं आहे. किंमत वाढली की पुरवठा वाढणार आहे, मग वक्र डावीकडून उजवीकडे खालून वर जाणार आहे. किंमत पण कमी झाली, पुरवठा पण कमी झाला, मग तो वर गेलेला वक्र आहे तो वापस काय येईल, खाली येईल. ऑलराईट, तेच इथं सांगण्यात आलेलं आहे. आता आपण हे सर्व गोष्टी आकृतीच्या साहाय्यानं समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. ओके, डन. आता आकृतीवर चेक करा. आकृतीवर य अक्षावर वस्तूची किंमत दर्शवलेली आहे, अक्ष अक्षावर वस्तूचा पुरवठा नगसंख्या दर्शवलेली आहे. ओके,
तर आता इथं चेक करा, अगोदर इथं वस्तूची किंमत होती 10, बदलून किती झाली 5, राईट. अगोदर पुरवठा होता 100चा, वापस किती झाला 50. आता इथे चेक करा, हा बाणाची दिशा वरून खाली येत आहे. थोडस ऑब्झर्व करा, बाणाच्या दिशेवर तुमचा सर्व गोष्टीवर कार्यक्रम असला पाहिजे. हे बाणाची दिशा जी आहे ते वरून खाली येत आहे, याचा अर्थ किंमत कमी होत आहे. अगोदरची जी आकृती होती त्या आकृतीमध्ये जर बघताल तुम्ही, अगोदरच्या आकृतीमध्ये मी तुम्हाला आणखी एक वेळेस शो करतो. अगोदरच्या आकृतीमध्ये जे किंमतचा बाण आहे ते एरो हा खालून वरच्या दिशेने जात आहे. हे काय स्पष्ट करत आहे की किंमत वाढत आहे, स्पष्ट करत आहे. बट आताच्या जर आकृतीमध्ये बघितला तुम्ही तर हा बाण वरून खाली येत आहे, याचा अर्थ किंमत कमी होत आहे. ओके, आता चेक करा, जेव्हा वस्तूची किंमत 10 होती तेव्हा वस्तूच्या नगसंख्येचा पुरवठा किती होता 100. नियमामध्ये काय सांगितलेलं आहे की इतर परिस्थिती स्थिर असताना, इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत कमी झाली. किंमत कितीवरून कितीवर आली, किंमत 10 वरून 5 वर आली. आता जेव्हा वस्तूची किंमत 10 वरून 5 वर येते, वस्तूची किंमत 10 वरून जेव्हा 5 वर येते तेव्हा किंमत कमी झाल्यामुळे जर पुरवठादार जशाच तशाच किमतीचा वस्तूचा पुरवठा करत असेल तर त्याला नुकसान होतो. का? कारण तो कमी किमतीला जर पुरवठा केला तर विक्रेत्याचा मिळणारा नफा कमी होते, त्यामुळे त्याला पुरवठा सुद्धा काय करावा लागते, कमी करावा लागते. हे माझं म्हणणं नाही, हे डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी 1890 मध्ये अर्थशास्त्राची मूलतत्वे नावाचं पुस्तक लिहिलं होतं. त्याच्यामध्ये सर्व गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत की इतर परिस्थिती स्थिर असताना जर वस्तूची किंमत कमी झाली आणि किंमत कमी झाल्यामुळे पुरवठा कमी होत असेल तर त्याला पुरवठ्याचा संकोच, कॉन्स्ट्रक्शन ऑफ अ सप्लाय असं म्हणतात. आता इथं काय झालेलं आहे, 10 वरून किंमत 5 वर आली. वस्तूची किंमत 10 असताना किती नगसंख्येचा पुरवठा होता 100. वस्तूची किंमत 10 वरून आली 5 वर, पुरवठा सुद्धा कितीवर आला 50 वर. सर तुम्हाला कसं कळालं पुरवठा 100 वरून 50 वर आला? ह्या बाणाची माय बॅड, सॉरी, ह्या बाणाची दिशा चेक करा, हा 100 वरून कितीवर येत आहे 50 वर येत आहे. ह्या एरोची फक्त आणि फक्त तुम्ही दिशा चेक करा, हा 100 वरून 50 वर येत आहे, राईट. म्हणजे याचा अर्थ पुरवठा कमी होत आहे. तेच जर तुम्ही अगोदरच्या आकृतीमध्ये बघितलं तर इथं हा बाणाची दिशा किंमत सुद्धा वाढत आहे आणि पुरवठा सुद्धा वाढत आहे. बट इथं जर तुम्ही चेक केलात तर इथं जी बाणाची दिशा आहे हे किमती बरोबर कमी होत आहे. याचाच अर्थ काय की जेव्हा जेव्हा वस्तूची किंमत वाढते आणि पुरवठा वाढतो त्यास पुरवठ्याचा विस्तार असं म्हणतात. किंमत कमी झाल्यामुळे पुरवठा देखील कमी होत असेल तर त्यास पुरवठ्याचा संकोच, कॉन्ट्रॅक्शन ऑफ अ सप्लाय असे म्हणतात. आता पूर्ण हा जो लेक्चर आहे 10 ते 12 मिनिटाचा, 15 मिनिटाचा, हा जर एका 30 सेकंदात कव्हर करायचा असेल तर माझा जो एक डायग्राम आहे तो तुमच्याजवळ प्रत्येकाजवळ असायला पाहिजे. ओके, त्यापैकी आता व्हिडिओला लाईक करायचं, जसं की इथं आता तुम्ही बघितलात 2 मिनिटाखाली इथं आलो 2 सेकंदाखाली. ओके, आता हा चेक करा, हा पुरवठ्यातील बदल आहे. ओके, आता पुरवठ्यातील बदलामध्ये सर्वात पहिले विचलन, विस्तार आणि संकोच हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं. नेक्स्ट जेव्हा व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये आपल्याला हे इकडचे गोष्टी आपल्याला डिस्कस करायचे. आता व्याख्या बघा, व्याख्या काय सांगितलेल्या आहेत. ओके, सर्वात पहिले मी विचलनाची व्याख्या सांगतो, तुम्हाला येते का किंवा लक्षात आहे का चेक करायचं. विचलनाची व्याख्या काय की इतर परिस्थिती स्थिर असताना किमतीतील बदलांमुळे पुरवठ्यात बदल होत असेल तर त्यास पुरवठ्याचे विचलन असे म्हणतात. बरोबर आहे. व्याख्या काय सांगितलं की इतर परिस्थिती स्थिर असताना किमतीतील बदलांमुळे माय बॅड, इतर परिस्थिती स्थिर असताना किमतीतील बदलांमुळे पुरवठ्यात बदल होत असेल तर त्यास पुरवठ्याचे विचलन असं म्हणतात. ऑल राईट. त्याच्यानंतर पुरवठ्याचा विस्तार, इतर परिस्थिती स्थिर असताना किंमत वाढल्यामुळे पुरवठ्यात वाढ होत असेल तर त्यास पुरवठ्याचा विस्तार असं म्हणतात. काय सांगितलं मी, इतर परिस्थिती स्थिर असताना किंमत वाढल्यामुळे पुरवठ्यात वाढ होत असेल तर त्याला पुरवठ्याचा विस्तार, एक्सपेन्शन, एक्सपेन्शन म्हणजे काय, मोठं करणे, म्हणजे इन शॉर्ट किंमत वाढल्यामुळे पुरवठा वाढत असेल तर त्या पुरवठ्याचा विस्तार असं म्हणतात. त्याच्यानंतर आहे पुरवठ्याचा संकोच. पुरवठ्याचा संकोच मध्ये काय सांगितलेलं आहे की इतर परिस्थिती स्थिर असताना फक्त आणि फक्त किंमत कमी झाल्यामुळे पुरवठा जर कमी होत असेल, इतर परिस्थिती स्थिर असताना फक्त आणि फक्त किंमत कमी झाल्यामुळे पुरवठा सुद्धा कमी होत असेल तर त्यास पुरवठ्याचा संकोच असे
म्हणतात. ऑल राईट. आता हे पुरवठ्याचा विस्तार आहे, पुरवठ्याचा संकोच आहे, हे कधी करण्यात येते? सपोज उन्हाळ्याचा सीझन येत आहे, तर उन्हाळ्याच्या सीझन मध्ये एसीचे किंवा मग त्याच्यानंतर कूलरचे, आईस्क्रीमचे हे मागणी वाढत असते, बरोबर आहे. किंमत वगैरे याच्यामध्ये वाढत असते किंवा लोकांकडून सर्वात जास्तीत जास्त त्याची मागणी असते. मग अशा वेळेस त्याच्या किमतीमध्ये सुद्धा वाढ होतात, कारण काही झालं तरी लोकांना पाहिजे असते. मग अशा परिस्थितीमध्ये वस्तूचं काय होतं, पुरवठ्याचा विस्तार होतो. म्हणजे ज्या ज्या सीझन मध्ये ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे, जसं की आता करंट सिच्युएशन मध्ये आता विंटर सीझन येणार आहे, बरोबर आहे, हिवाळा ऋतू येणार आहे. तर अशा वेळेस स्वेटर असेल, रूम हीटर असेल किंवा जे आपण म्हणतो ना ब्लँकेट्स वगैरे असतील, तर अशा वेळेस ह्या सर्व वस्तूंच्या पुरवठ्यामध्ये काय करण्यात येतो, विस्तार करण्यात येतो. म्हणजे किंमत पण याची वाढलेली असते, कारण लोकांकडून मागणी येत असते सतत, बरोबर. त्यामुळे अशा वेळेस याचा विस्तार होतो. बट तेच जेव्हा करंट सिच्युएशन मध्ये, जेव्हा आपण आता पावसाळ्यातून हिवाळ्यामध्ये येत आहोत, तर अशा वेळेस छत्री जी आहे, त्या छत्रीच्या पुरवठ्यामध्ये काय करण्यात येतो, संकोच करण्यात येतो. का? कारण त्याच्या किमती पण कमी होतात, मग पुरवठा पण त्याचा काय करण्यात येतो, कमी करण्यात येतो. ऑल राईट. आता ह्या ओव्हरऑल गोष्टीमध्ये इथे जर तुम्हाला डायग्राम दिसत असेल तर लक्ष द्या की विचलनामध्ये जो परिणामकारक घटक आहे तो काय आहे, वस्तूची किंमत आहे. म्हणजे किमतीतील बदलांमुळे पुरवठा कमी जास्त होत आहे, बरोबर आहे. किमतीतील होणाऱ्या बदलांमुळे इतर परिस्थिती स्थिर असताना किमतीतील होणाऱ्या बदलांमुळे जर पुरवठ्यात बदल होत असेल तर त्यास पुरवठ्यातील विचलन म्हणतात. आता तो जर बदल सकारात्मक असेल म्हणजे वाढत असेल पुरवठा, तर त्यास पुरवठ्याचा विस्तार असं म्हणतात. तो जर बदल ऋणात्मक किंवा नकारात्मक असेल तर त्यास पुरवठ्याचा संकोच असं म्हणतात. आता ह्याच्या नंतरचा जो व्हिडिओ असेल त्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की बदल, वाढ, वृद्धी आणि इतर परिस्थितीचे परिणामकारक घटक आहेत, त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. बट त्या अगोदर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्ही 2024 बोर्ड, 25 बोर्ड, 26 बोर्ड कधीचे स्टुडंट असाल, तर ह्या प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला पहिल्या धड्यापासून शेवटच्या धड्यापर्यंत सर्व बेसिक व्हिडिओज तुम्हाला मिळून जातील फ्री ऑफ कॉस्ट मध्ये. बट तुमचे जर आणखी जर डिमांड असतील की सर मला 15 मिनिटाच्या व्हिडिओ मध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी समजलेल्या आहेत, मग मला आता सर सांगा की हे प्रश्न लिहायचं कसं, एक्झाम मध्ये पेपर प्रेझेंटेशन करायचं कसं करायचं, तर त्यासाठी मी तुम्हाला सजेस्ट करेन प्ले स्टोअरला जा, तिथून DA2 अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा आणि बिग बुल बॅच जॉईन करा, ज्याच्यामध्ये फक्त 1500 मध्ये तुम्हाला अर्थशास्त्र, OCM, अकाउंट्स हे तीनही विषयाचे वर्षभराचे क्लासेस 2024 बोर्ड साठी अवेलेबल आहेत, जिथं पूर्ण चॅप्टर इन डेप्थ मध्ये मी शिकवलेलं आहे. लिहायचं कसं एक्झाम मध्ये, आकृती कशी काढायची, काय नाही, सर्व गोष्टी तिथं सांगितलेल्या आहेत. मे बी 25 बोर्ड आणि 26 बोर्डचे स्टुडंट असाल तर मे बी तुम्हाला तिथे एक्स्ट्रा सब्जेक्ट्स अवेलेबल होतील. राईट. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही कमेंट वगैरे जर असेल, जर तुमचे काही डाऊट्स असतील तर व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये नक्की कमेंट करा. आजच्या क्लाससाठी एवढंच. आजचा क्लास घेत असताना 3 ते 4 वेळेस खोकला आलेला आहे, त्याचा अर्थ एकच आहे की मला तहान लागली होती, बट तरी सुद्धा मी म्हटलं की चला व्हिडिओ करूनच पाणी पिऊयात, त्याच्यामुळे खोकला आलेला आहे. बट नेक्स्ट टाइम मी जेव्हा व्हिडिओ करेन त्यावेळेस पाणी पिन. ओके, चलो टाळा, बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.